राई टीमला चला या मॅचच्या दिशेने आपण वळूया. दहिसर वर्सेस आपण पाहतोय जम्समॉन्ड राई. मॅचला ज्या वेळेस सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय बदल इन्व्हाइट करतो कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे ज्येष्ठ समालोचक आमचे मार्गदर्शक सन्माननीय राजू पंडित सर. हॅलो, धन्यवाद भरत राऊत. सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय या आगरी कोई मास्टर चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये. तमाम राई ग्रामस्थ, आजी माजी खेळाडू सगळ्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी अमूल्य सहकार्य दिलेलं आहे त्या सगळ्यांचे सन्माननीय प्रथम आमदार गिल्बर्ट जॉन मेंडोसा साहेब, त्याचबरोबर नरेंद्र मेहता साहेब सध्याचे विद्यमान आमदार, आपले महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब, त्याचबरोबर एका अनामिक व्यक्तीनं या स्पर्धेसाठी आर्थिक देणगी दिलेली आहे माननीय रमाकांत भोईर मीरा मास्टर्स, त्याचबरोबर सन्माननीय नाना शेठ सैनिक सिक्युरिटीचे मालक आहेत ते, त्याचबरोबर निलेश पाटील गोडदेव, तुषार प्रदीप पाटील राई, विनोद अनंत म्हात्रे राई, मनीष पाटील गोडदेव, जयेश पाटील राई, नंदूदादा एकसर, दिलीप ज्ञानेश्वर पाटील राई, रामचंद्र गजानन पाटील माजी संघनायक यांनी जेवणाचं सहकार्य कालच्या दिवसात दिलं. प्रकाश पाटील उर्फ पक्या, धीरज म्हात्रे केक शॉपचे मालक आहेत, अष्टदिशा मोबाईलचे मालक, त्याचबरोबर भरत जयप्रकाश पाटील, डॉक्टर नरेश काशीनाथ म्हात्रे, दयानंद पाटील उर्फ नाना. बघा, राईची मॅच सुरू आहे हे आम्हाला कळते, पण मी विनंती करतोय की जेवणाच्या मंडपात जेवण वाढवण्यासाठी कोणी नाहीये, तर प्लीज त्या ठिकाणी जरा लक्ष द्या. तिथून देखील तुम्हाला मॅच पाहता येईल. जेवणाच्या मंडपाकडे लक्ष द्या इतकंच विनंती करतोय मी आयोजकांना. चलो, धन्यवाद भारत. सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. आमचे सगळे समालोचक, आयोजक, प्रायोजक, गुणलेखक, पंच या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. सध्या 2 पंच मैदानामध्ये आहेत, ईश्वर माची आणि अरुण आंबोकर, गुणेश म्हात्रे हे 2 पंच मैदानामध्ये आहेत. राई जेम्समॉन्ड आणि तमाम राई ग्रामस्थ यांच्या मार्फत आयोजित स्पर्धा 4-4 षटकांचा सामना. यावेळेला ड्राईव्ह केले जातं, ऑफ साईडला कव्हर्समध्ये येतोय, 1 धाव पूर्ण करतात धनंजय, एकच धावेनं समाधानी येतं धनंजय. नितीन आता स्ट्राईकला येतोय. नितीन आणि दोघंही वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती प्रथमेश आलेले आहेत. परत आपले गुणलेखक प्रथमेश क्रिकेट खेळत नाही पण त्याचे आजोबा खेळायचे, हरी पाटील. यावेळेला ड्राईव्ह केले जात आहे, चेंडू येत आहे पॉईंट आणि कव्हरच्या मधला 2 धावांचा इशारा नक्कीच आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 4. नितीन याच्या बॅट मधून या 2 धावा निघत आहेत इथे. येस, बोल. प्रथमेशनं सांगितलं की मी राई प्रीमियर लीग खेळणार आहे, त्यांनी फॉर्म भरलाय प्रथमेशनं. नाही, पहिल्यांदा सिलेक्ट होऊ दे मग बघू आपण. नंबर 1 चे गोलंदाज बबन, राईट आर्म ओव्हर टू नितीन. नितीन रिव्हर्स स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, चेंडू उजव्या थोडंसं बाजूने जातोय, धावसंख्येमध्ये भर नाहीये. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच आतापर्यंत 4. आणि मगाचे तुषारचे वडील चाललेले आहेत सुधाकर पाटील, एक निष्ठान यष्टिरक्षक. एका बोटानं बेल्स पाडून फलंदाज पंचांवरती दडपण कसं आणायचं हे सुधाकर जाऊन शिकून घ्यायला पाहिजे. पण मी म्हणे शिकण्यापेक्षा स्वतःमध्ये हे कर्तृत्व गुण पाहिजेत की कोणी शिकवून कोणी घडत नाही, पण ज्याने मार्गदर्शन दिलेलं आहे तो स्वतःहून जेव्हा खऱ्या अर्थानं पुढे प्रयत्न करतो तो यशस्वी होतोय. 4 धावा झालेल्या आहेत. राई जेम्समॉन्ड विरुद्ध दहिसर हा 2 संघादरम्यानचा सामना आहे. बबन 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. ऑफस्टंपच्या थोडीशी बाहेर. यावेळेला लॉफ्टेड ड्राईव्ह आहे, कदाचित झेलमध्ये कन्वर्ट होतोय. येस, इट टेकन. नितीन फलंदाज बाद होतोय. ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न, उजव्या टीच्या बाहेर नितीन आलेले होते आणि ज्यावेळेला उचलण्याचा प्रयत्न होतोय चेंडू जातो ऑन साईडला मिड विकेटला. कोणतीही चूक होत नाही क्षेत्ररक्षकांमार्फत आणि पहिला फलंदाज राई संघाचा बाद होतोय तो म्हणजेच नितीन यांच्या रूपानं. वैयक्तिक 3 धावा केलेल्या आहेत नितीननं आणि 3 धावा करताना मला वाटतं 3 चेंडूला सामोरं गेलेला आहे, 4 चेंडूंना सामोरं गेलेला आहे. शेवटचा चेंडू आता बाकी आहे
आणि या शेवटच्या चेंडूवरती बघायचे काय इतिहास पाहायला मिळतोय. यस, बाबूसाठी पारितोषिक आलंय. जर 3 चेंडू बाबू जरी खेळला ना खेळपट्टीवर तरी देखील एक अनामिक व्यक्ती त्याच्याकडून बाबूदाला दिले जातील 200 रुपये. मात्र एक आठवण करून देतो मी, मगाशी जी मॅच थांबली होती ना पंडित सर, तर या खेळाडूसाठी थांबली होती. म्हणजे विचार करा हा खेळाडू किती महत्वाचा आहे राई टीमसाठी. नक्कीच नक्कीच. सगळे लोकल बॉय आहेत, त्यांच्यामध्ये हा सगळ्यात श्रेष्ठवरती आहे. आपल्या गावपंच मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील यांचे छोटे बंधू आहेत ते. बबन, नाव इज अ लास्ट बॉल टू गो इन द फर्स्ट ओव्हर. काय चान्स आहे, मिडल आणि ऑफ स्टंप कव्हर केलेला आहे, लेग स्टंप मोकळं दिलेलं आहे. बबन पाटील, दैसर विरुद्ध राई. चेंडू उजव्या टीच्या बाहेर खेळायचा प्रयत्न होतोय आणि इथे फलंदाज बाद होतोय. धनजी बाद होतोय. पण एक गोष्ट मला इथे जाणवते, जरी काही क्षण किरण मैदानामध्ये राहिले तर 200 रुपयाचं पारितोषिक. एक क्रीडारसिक याच राई मैदानावर असा भेटलेला होता की ज्यानं नो बॉलला 2 रुपये आणि व्हाईट बॉलला 3 रुपये असं पारितोषिक ठेवलेलं होतं. क्या बात आहे. मात्र एक मी गोष्ट नक्कीच आवर्जून सांगेल आणि आमची ही चर्चा घोडबंदरच्या मैदानावर देखील झाली होती संकेत पाटील आणि माझी, की पंडित सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये हक्काचे 9 चेंडू जर कोण खेळत असेल ना तो आहे 50चा खेळाडू. त्याला कधी आउट देखील केलं जात नाही. हक्काने तो 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळू शकतोय. नक्कीच. एक हे क्रिकेटचे थोडंसं गमक असं आहे की जे कधी विसरता येत नाही. तमाम सगळे माजी खेळाडू या मैदानावरती आहेत. विजय म्हात्रे वगैरे आहेत, अजय पाटील, आमचे वर्गमित्र जितू पाटील, त्याचबरोबर रजनीकांत म्हात्रे, राई संघातील माजी खेळाडू हे सगळे तमाम क्रीडा रसिक. एक गोष्ट असते, मैदानामध्ये खेळाडूंच्या मध्ये सामना चाललेला असतो, पण खेळाडूंच्या पेक्षा जास्त पाठीराखे यांच्या छातीचे ठोके लवकर चुकतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये झालेत प्रशांत. राई खेळाडूंसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. मला वाटतं सेन्सेक्स खाली आलेला आहे जयेंद्र पाटील कडून. त्यावेळेला चेंडू डाव्या टीवरचा खेळायचा प्रयत्न होत आहे. पंच ईश्वर बघतायत, कदाचित वाईड. येस इट इज. आणि या वाईडचा इशारा येतोय. पहिला अवांतर धाव या इनिंगची मी म्हणावं लागेल. त्यामुळे धावसंख्या झालेली आहे राई जेम्स संघाचे 5. मला वाटतं मागच्या सामन्याची पुन्हा पुनरावृत्ती बघायला मिळते की काय. चौकार षटकारासाठी फलंदाज जात आहेत पुढे. हो, यावेळेला द्विधा मनस्थितीतला फटका मात्र झेल मध्ये कन्वर्ट झालेला नाहीये. 2 चेंडू तर आतापर्यंत खेळून काढलेले आहेत तिथे किरण पाटीलना, पण 2 होताना झेल मात्र सुटलेला आहे भरत, हे म्हणावं लागेल. गोलंदाजाच्या हातून नितीन सामोरे जातात प्रशांत केणी. यावेळेला स्कूप करायचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. पंच इशारा देतात, नाव इज डिक्लेअर फॉर द 2 रन्स. आणि फलंदाज आरामात आपले वॉकिंग अप करतायत खेळपट्टीवर. खेळपट्टीचा अंदाज मला वाटतं अजूनही चाललेला आहे त्यांचा, की खेळपट्टी आपल्याला कशी स्पिन होईल, काय बॉल टर्न होईल, बाउन्स येईल, काय होईल, त्याचा सगळा विचार चाललेला आहे दोघांमध्ये. कारण प्रशांत आक्रमक आहे तर किरण थोडा शांत आहे. सॅक्रिफाईस एक तिथे जर बघितलं तर स्ट्रायकरची भूमिका किरण पाटील सध्या बजावताना दिसत आहे. नितीन टू प्रशांत. हो, यावेळेला कट करायचा प्रयत्न. दॅट्स अ गुड बॉल. चेंडू ऑफस्टमच्या लाईन मध्ये पडल्यानंतर हलकेच थोडंसं आतमध्ये येतोय. बघा या संपलेल्या धावसंख्येत भर नाही. यस, कॅरी ऑन. पंडित सर या सामन्यासाठी खास शुभेच्छा आलेल्या आहेत. दिनेश मधुकर, दिनेश धनेश्वर पाटील याच्याकडून खास या सामन्याला शुभेच्छा आलेल्या आहेत. काय बॉलिंग स्वीपचा फटका. अरे हा विश्वास बसत नाही आहे की हा प्रशांत केणीचा फटका होता का आणखीन कोणी फटका मारलेला होता तो. आणि यावरती तिसरा फलंदाज बाद होतोय राई जेम्स बॉन्ड संघाचा. प्रशांत अजूनही विचार करतायत की हा फटका कसा मी मारलाय म्हणून. खाली बसून उचलण्याचा प्रयत्न होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर, मात्र झेल मध्ये कन्वर्ट झालेला आहे. बिलकुल सीमारेषेच्या जवळ हा झेल पकडला जातो. मला वाटतं जर स्क्रीनवरती बघितलं तर अगदी काही इंच आतमध्ये हा झेल पकडला गेलेला आहे.
येस भरत. महत्त्वपूर्ण कॅच होता आणि पूर्ण कल्पना आहे की इथून जिंकणं गरजेचं आहे. इथून आपण जिंकलो तर या ज्या 3 ट्रॉफीज आहेत, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, या 3 पारितोषिकांपैकी एक पारितोषिक आपल्या नावी 100% होऊ शकेल. ही पूर्ण कल्पना. त्याच्यामुळे दोन्ही संघ ती ताकद लावतील, विजयासाठी दोन्ही संघ ताकद लावतील. आणि खूप चांगला कॅच पकडला, कारण तो जो अंदाज घेतला गेला, कारण बाउंड्री लाईनच्या जवळजवळ मला तर 1 फूट असा अंतर असेल आणि तिथे मात्र तो कॅच अतिशय सुंदर तो कॅच टिपला गेला. जबरदस्त, वेल डन. केव्हा तसं पाहायला गेलं तर जसं म्हणतात की सीमारेषेवरती झेल असा घेणं हे थोडंसं कठीण असतं, कारण हवेली सुद्धा काही वेळेला चेंडू मागे पुढे जाऊ शकतो. नवीन फलंदाज प्रफुल्ल पाटील मैदानामध्ये गेलेले आहेत. हरेश्वर पाटील यांचे चिरंजीव. हा एक आक्रमक खेळाडू आहे. प्रशांत म्हात्रे देखील आक्रमक आहे. श्वान पथक मैदानामध्ये येत आहे. सुनील गावस्करची एनर्जी. नितीन चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच बघतायत वाईडचा इशारा आहे आणि या वाईडमुळे संघाची धावसंख्या सरकलेली आहे, ती म्हणजेच 3-9. 9 लॉस ऑफ 3 इन द सेकंड ओव्हर. काही प्रमाणात जर बघितलं तर प्रथमेश थोडासा दैसर संघाचा वर्चस्मा इथे दिसायला लागलेला आहे, पण अजूनही सांगणं धाडसाच आहे. हो, दॅट्स अ गुड बॉल. चेंडू इथे ऑफ स्टंपवरती पडल्यानंतर विथ द स्विंग लेग ब्रेक होतोय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जाईल असं सबमरीन डिलिव्हरी होते की पाणबुडी पाण्यामध्ये गेल्यानंतर खाली निघून जाते आणि अचानक शत्रूचं लक्ष वेधतं, तसा हा चेंडू झालेला होता. मात्र इथे भाग्याची साथ की चेंडू स्टंपला किंवा बॅटला लागला नाही इथे. हो, यावेळेला मात्र थोडासा विचार केला प्रफुल्लनं. आक्रमकच्या ऐवजी एक शांत डोक्यानं खेळायला पाहिजे, कारण दुसरं षटक मैदानामध्ये आहे. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. षटकं संपलेली आहेत. 2 धावसंख्या झालेली आहे ती 3-10. राई जेम्स बॉन्ड विरुद्ध दैसर. बघा, 12 चेंडूंचा खेळ संपलाय तरी देखील अजूनही क्रीजवर हक्काने उभा आहे आमचा बाबू. त्यासाठी पारितोषिक आले आहे. 3 चेंडू तर बाबू खेळपट्टीवर उभा म्हणजे बॅटनं खेळले तर त्याला अनामिक व्यक्तीकडे 200 रुपये आहेत. त्याच्यामध्ये बाबूने 2 चेंडू खेळलेत. 1 चेंडू बाबूला खेळायचं आहे अजूनही. मला वाटतं खेळामध्ये पण बाबू आहे. मोठे फटके फार कमी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात, कारण आता बघितलं तर 1 धाव जी इथे मी म्हणेन कि बिल्कुल अप्रतिम रीति सूझबूझ के ये रन लिया प्रफुल्ल ने, क्योंकि 1 रन लेने के बाद वो स्ट्राइक पे है. वेळ वाया घालू नका दैसर. संघाला विनंती आहे बाबा नाणे प्लीज पंच द्या थोडंसं रिक्वेस्ट करा, तुम्ही लवकर मैदानामध्ये बाजूला जा. चलो, वेळ वाया घालू नका, कारण सीमारेषेवरून जवळ येणं आणि पुन्हा सीमारेषेवरती जाणं याच्यामध्ये जो काही वेळ जातो तो वेळ आपल्याला भरून काढता येत नाही कधी. मात्र विचार विनिमय हे देखील तितकेच महत्त्वाचे असतात. नंदू पाटील खुश आहेत सध्या आपल्या संघाच्या कामगिरीवर. ही व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीचं विक्रमादित्य सुनील गावस्करने सत्कार केलेला आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सदा पाटील यांच्याकडून जाहीर झालाय. फटका फसलाय. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र सेफ असेल. 30 यार्ड सर्कलवर कोण नाही. बॅट्समन गेट अ क्रॉसिंग इज इट. 2 धावा पूर्ण आहेत. तिथे किरण पाटील म्हणतात 3री धाव घेऊ. प्रफुल्ल म्हणतात नको, 3 सुनामी धक्के बसलेले आहेत आपल्याला, आता 4था नको आहे म्हणून, कारण या महागाईच्या जमान्यामध्ये सुनामी धक्के परवडणारे नाही आहेत. आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 12-12. आपले स्थानिक नगरसेवक सन्माननीय जयेश भोईर साहेब यांना विनंती, आपण इथे व्यासपीठावर यायचं आहे. आमच्यापासून काही अंतरावरती ते प्रेक्षकांमधून सामन्याचा आनंद लुटतायत, मात्र प्लीज विनंती आहे त्यांना. यतीन गोलंदाज यावेळेला खेळायचा प्रयत्न होतोय. चेंडू झालेला आहे फाईन लेगला. 1 धाव आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रफुल्ल निघतायत. तिथे किरण येत आहेत. चेंडू अडवून थ्रो दिला जाईल क्षेत्ररक्षकामार्फत. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14-14. लेग बायचा इशारा होतोय पंच गुणेश म्हात्रे यांच्या मार्फत. सगळ्यात महत्त्वाचं काय तर मैदानाच्या आतमध्ये बघा, अगदी गार्डन मध्ये जसं आपण वावरतो तसं बाबू वावरतोय. त्याला पूर्ण माहिती आहे की माझी विकेट घेतली जाणार नाहीये. अरुण आंबोकर आणि त्याचबरोबर ईश्वर माची हे 2 पंच आहेत मैदानामध्ये. जयेश भोईर साहेब इथे येत आहेत.
सन्माननीय नगरसेवक आणि त्याचबरोबर भवन निर्माते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. वेलकम वेलकम सर, वेलकम. साईराम. आणि यावेळेला पहिला षटकार एक खेळाडूनं दुसऱ्या खेळाडूचा सत्कार केलेला आहे षटकारानं. आणि या इनिंगचा मला वाटतं पहिला षटकार या 2 मॅचमधला. मागच्या मॅचमध्ये देखील बराच षटकार नव्हता किंवा चौकार देखील नव्हता, मात्र शेवटच्या चेंडूला चौकार आला, आता षटकार आलेला आहे. आणि या 6 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 20. कदाचित स्थानिक नगरसेवक सन्माननीय जयजी भोईर साहेब यांचा पायगुण असेल, कारण त्यांचा पाय जे आहे ते आमच्या मुख्य मनसाला लागले आणि त्यानंतर मात्र पप्प्याच्या बॅटमधून तो षटकार आला. क्या बात आहे. नक्कीच. यतीन राईट आर्म ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्सांकडनं हमसे दूर दौडते हुए. यावेळेला पुन्हा एकदा पुल केलेला आहे. चेंडू सीमा पार. ही इज द बाउंड्री, जस्ट इनसाइड द बाउंड्री अँड ओव्हर द रोप. चेंडू बाहेर जातोय सीमारेषेच्या. आणि हा लागोपाठ 2 चेंडूमध्ये आक्रमक फटका. याला म्हणतात की काही फलंदाज माइंडमध्ये असं सगळं काही सेटिंग चाललेली असते आणि वेळेनुसार गाडीचा गिअर बदलून गाडी पळवायला प्रयत्न करतात. तसा हा प्रयत्न आहे. 2 चेंडूत 10 धावा आलेल्या आहेत आणि पहिल्या 12 मध्ये 10 आणि या 2 मध्ये 10 आलेले आहेत. हा फरक झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 24. प्रफुल्ल एक आक्रमक खेळाडू आहे. यावेळेला अपील आणि ही इज गिवन. बिलकुल यष्टींच्या समोर पकडले जात आहेत प्रफुल्ल, कारण आधी मिड स्टंपवरती ते ब्लॉक करून खेळत होते. ज्यावेळेला खेळायचा प्रयत्न केला चेंडू बिलकुल सबमरीन सारखा खाली राहिलेला आहे आणि फलंदाजाच्या पायाला चेंडू लागतोय. आणि नाव इज अ फ्लम LBW. पायची 2 पॅव्हिलियनमध्ये परत आहेत, स्वतः नाराज आहेत. मात्र ज्यावेळेला एक गोष्ट क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच अशी आहे की गोलंदाजाला जास्ती मोठे फटके बसले की तो ढिवचला जातो आणि याचा काटा कसा काढायचा या विचारामध्ये हे सगळं चाललेलं असतं. आणि तेच इथे प्रफुल्ल बिलकुल खाली लागतोय. आणि या विकेटबद्दल भरत राऊत. नाही, ही विकेट महत्त्वपूर्ण आहे. ही विकेट सध्याच्या घडीला मी तर म्हणेल दहिसर टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण जर पप्प्याच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर या सीझनमध्ये नक्कीच जबरदस्त बॅटिंग पप्प्याने केले. जवळजवळ 4 मालिकावीर पुरस्कार आणि त्यानंतर 1 उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार पप्प्याने घेतलाय. 2 शतकी खेळी देखील त्याची आहे. 100 धावा आणि 105 धावा अशा 2 खेळी शतकी खेळ. त्याच्यामुळे हा जो बॅटर होता तो मी तर म्हणेल जम्प्स मॉट राईट टीमचा हा एक महत्त्वपूर्ण बॅटर. ही प्राइजलेस विकेट त्या ठिकाणी दहिसर टीमनं काढले. हो नक्कीच. नाही, त्याच्यामध्ये आक्रमक आहे, सातत्यपूर्ण फलंदाजी करणं हे त्याच्याकडून शिकून घ्यावं. जसा मायकल जयेंद्र या राई संघातला एक होता, सातत्यपूर्ण फलंदाजी. आणि त्याचा रिव्हर्स स्ट्रोकचा फटका मला अजूनही आठवतोय. तर ज्या पद्धतीनं त्याने मारलेला होता मॅचलेस संघाचा गोलंदाजावरती. महेश मकवाना त्या गोलंदाजाचं नाव आणि त्याच्यावरती मारलेला जो षटकार होता सुभाषचंद्र बोस मैदानावरती तो समोर येतो मायकल जयेंद्रचा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 24. फलंदाज बाद झालेले आहेत 4. येथील प्लीज वेळ वाया घालवू नका, विनंती आहे तुम्हाला. प्रशांत म्हात्रे स्ट्राईकवरती तयार आहेत. किरण पाटील नॉन स्ट्राईकला आहेत. स्ट्रायकरची भूमिका आहे. प्रशांत यावेळेला हलक्यात बॅटनं ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहिजे तसा आलेला नाही आहे. चेंडू जवळच राहतोय, फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. षटक संपतंय मैदानामध्ये 3. धावसंख्या झालेली आहे 24. या षटकामध्ये विचार केला तर मला वाटतं प्रथमे 14 धावा आलेल्या आहेत आणि प्लस प्रफुल्ल पाटील ची एक महत्वपूर्ण विकेट्स इथे मात्र राई संघानं घालवलेली आहे. बाबूदा 200 रुपये का सवाल था. एक चेंडू काउंट होईल पंच. यस, रिटायरमेंट घेत आहेत. त्याच्यामुळे हे जे षटक असेल ते फक्त आणि फक्त 5 चेंडूंचं षटक असेल. हा एक चांगला नियम. आणि एक गोष्ट म्हणावी लागते की सुरुवातीला हा मास्टर चषक चालू झाला, त्याच्यानंतर 2000 सालापासून हळूहळू सगळे नियमावली आले की ड्रेस कोड पाहिजे, पायामध्ये शूज पाहिजे आणि सगळं काही व्यवस्थित रीतीनं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर इथे आणखीन एक उद्योजक आपल्या परिसरात येत आहेत. सन्माननीय संदीप मोहन पाटील यांचं देखील इथे आगमन होत आहे. आपल्या परिसरातील एक भवन निर्माते आहेत ते आणि एक चांगले स्पर्धेचे आयोजक म्हणून त्यांच्याकडून पाहिलं जातं. कारण याच मैदानावर त्यांची एक स्पर्धा होती. रोख 2 लाख रुपयाची
आपल्या मैदानावर आणि ज्यावेळेला खेळाडूच्या हाताला दुखापत झाली त्या दुखापतीचा खर्च त्याईन उचललेला होता. शुभम म्हात्रे SM जिमचे प्रोप्रायटर, SM जिमचे सर्वा सन्माननीय शुभमजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं जम्समॉम राईच्या वतीनं हार्दिक स्वागत. विनंती करतो शुभमला की आपण प्लीज आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नाही बरं, एक गोष्ट असते, या व्यक्ती ज्यावेळेला आपल्यापासून थोड्याशा दूर असतात असं जाणवतं की आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे म्हणून हे थोडेसे लांब आहेत का काय, पण एक त्यांच्या मनामध्ये असते आम्ही व्यासपीठावर बघणं प्रेक्षकांमधून बघणं याच्यात काय फरक आहे हा देखील काही वेळेला त्यांचा अनुभव करण्याचा प्रयत्न असतो. नंबर 3चे गोलंदाज विकास येत आहेत. यावेळेला प्रशांत ऑन साईडला ड्राईव्ह करतात, ऑन ड्राईव्ह आहे, 2 धावा पूर्ण करायचा प्रयत्न होतोय, कदाचित घातक आहे आणि इथे प्रशांत म्हात्रे इज आउट. नंदकुमार पाटील यांचा मास्टर माइंड इथे जागा झालेला होता, कारण त्यांना माहिती आहे प्रशांत प्रफुल्ल यांची फलंदाजी काय आहे ते, आणि ज्या पद्धतीने हलक्या बॅटने खेळून 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला हा इथे मास्टर माइंड म्हणजे नंदकुमार पाटील, ज्याने बिलकुल अप्रतिम रीतीनं प्रशांत फलंदाजाला बाद केलेल्या धावचीच्या सापळ्यामध्ये अभिमन्यू झालेले आहेत. SM जिम फिटनेसचे सर्वा सन्माननीय शुभमजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम शुभम, हार्दिक स्वागत आहे तुझं या ठिकाणी. हार्दिक देखील आहे. एक नक्कीच मी सांगू इच्छितोय पंडित सर, कारण जम्समॉम राईज संघाचा मी या सीझनचा जो खेळ पाहिलाय तर एक चांगली पार्टनरशिप जम्समॉम राईज टीमकडून कधी बिल्ड होते ज्यावेळेस प्रशांत म्हात्रे प्रशांत किनी ही जोडी असेल किंवा प्रफुल्ल पाटील किंवा प्रशांत म्हात्रे ही जोडी किंवा प्रफुल्ल पाटील किंवा प्रशांत किनी ही जोडी ज्यावेळेस मैदानामध्ये असते त्यावेळेस ती एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली. मात्र हे खेळाडू जेव्हा अलग अलग येतात ना खेळण्यासाठी, सोबत दुसरा कुठला पार्टनर असेल, म्हणजेच मी त्यांना म्हणेल योगीच असू द्या किंवा मगाशी आपण पाहिलं तर बाबूदा असू द्या, त्यावेळेस ही जोडी आपण बऱ्याचदा पाहिलं तर सक्सेस झाली नाहीये. नाही नक्कीच एक गोष्ट असते, ज्यांचे ट्रेनिंग चांगलं जमलं होतं ते फलंदाज नेहमी समोरासमोर फलंदाजी त्यांची चांगली होत असते. हंससाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. मी या खेळाडूला खास करून पंडित सर संकट मोचक हे नाव मी या खेळाडूला दिलं आहे. अनेक वेळा संकटातून या खेळाडूनं राईज संघाला बऱ्याचदा बाहेर काढले. हंसराज विकास राईट आर्म ओव्हर. हो यावेळेला मिस्टर स्ट्रोक आहे, बॅटच्या बिलकुल टोला लागलेला आहे, कदाचित झेलमध्ये कन्वर्ट नाही आहे. 2 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत इथे हंसराजला, आणि या 2 धावा पूर्ण देखील करतायत योगेश आणि हंसराज. 3ऱ्या धाव्यांसाठी हा ना मात्र नाही. चेंडू येतोय तो क्षेत्ररक्षकाकडे परत. 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 28. फलंदाज बाद झालेले आहेत मला वाटतं 6 बाद धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28. शेवटचं षटक मैदानामध्ये, काही चेंडू बाकी आहेत. नाव लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू आहे. विकास तो हंसराज, योगेश नॉन स्ट्राइकला आहे. राइट आर्म ओव्हर हमसे दूर दौड़ते हुए स्कूल है की तरफ जाते हुए यावेळेला खेळायचा प्रयत्न आणि इज अ क्लीन बोल्ड होत आहे हंसराज. चेंडू इनकमिंग डिलिव्हरी आतमध्ये येते, विथ द स्विंग खेळायचा प्रयत्न आणि फलंदाज इथे बाद होतोय तो म्हणजे 7वा. राई जम्समॉम संघाची धावसंख्या झालेली आहे 28. मागच्या सामन्यामध्ये 29-30 होत्या, आता 28-29 झालेले आहेत. मात्र 1 षटकार 1 चौकार या इनिंगमध्ये आलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये 1च चौकार होता, आणि ज्यामुळे हे सामने असे आता घडायला लागलेले आहेत की ते षटकार चौकार फलंदाजांसाठी काय चमत्कार दाखवत आहेत या सगळ्यांमध्ये सगळ्यांचा विचार चाललेला आहे की जेणेकरून ज्या ज्या पद्धतीने ते सामने पुढे सरकत आहेत. कारण इथे जर बघितलं आता दैसर आणि राई संघादरम्यान हा सामना आहे. दैसर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं होतं आणि राई संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. चला आपण लगेच विशेष सन्मान करूया, ते म्हणजे SM फिटनेसचे आमचे शुभम म्हात्रे मॅन फ्रॉम जुचंद्र, आणि निश्चितच आमच्या एका शब्दावर अगदी मदत देण्यासाठी तयार असलेला जोरदार टाळ्या शुभमसाठी झाल्या पाहिजेत. स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू आहे, त्यामुळे क्रिकेटला काय लागतं हे शुभमला अतिशय योग्य माहिती आहे. जुचंद्र परिसरातील एक यशस्वी उद्योजक आणि निश्चितच सध्या जर बघितलं तर समाजकारणात राजकारणात देखील तू येऊ घेतलाय. शुभमला खूप साऱ्या शुभेच्छा जम्समॉम राईतर्फे, राई ग्रामस्थांच्या वतीनं आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं. वेलकम शुभम, तुझं खूप सारं स्वागत आहे श्री क्षेत्र राई गावामध्ये. SM फिटनेसचा हा ओनर
शुभम म्हात्रे मॅन फ्रॉम शिवचंद्र. थँक्यू व्हेरी मच शुभम. हे मॅच रंगले बघा. निश्चितच प्रेक्षकांची अफलातून संख्या. 1 मेला कधीच प्रेक्षकांची संख्या निश्चितच कमी नव्हती. आजही ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. आता स्वागत करूया ते म्हणजे निश्चितच आपले स्थानिक नगरसेवक जयेशजी बांधाजी भोयर. वेलकम भाऊ, तुमचं स्वागत आहे. आणि निश्चितच आजही भारदस्त पर्सनॅलिटी आम्हाला पाहायला आवडते. वेलकम जयेश भाऊ, आपलं स्वागत आहे राई गावामध्ये. आणि निश्चितच स्थानिक नगरसेवक आहे. थँक्यू व्हेरी मच, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजून एक विशेष सन्मान तो म्हणजे सन्माननीय माजी नगरसेवक, एक यशस्वी उद्योजक सन्माननीय संदीप मोहन पाटील साहेब यांचा. त्यांचाही खास सन्मान आम्ही MD भोईर यांच्या शुभ हस्ते करतोय. धन्यवाद संदीप पाटील साहेब. आपलं सहकार्य नेहमीच राई संघाला असंच मिळत राहो आणि हेच प्रेम निश्चितच असावा. धन्यवाद. आपल्यालाही देखील खूप साऱ्या शुभेच्छा. या विशेष अतिथी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक मान्यवरांची उपस्थिती संध्याकाळच्या सत्रात देखील अनेक मान्यवर इथे येताना दिसणार आहेत. त्या सर्वांचं आपण स्वागत करणार आहोत. मात्र ही मॅच बघा, विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त 29 धावांचा. आणि लगेच वळतोय पुढच्या टॉसकडे. चला, 2 कर्णधार इथे उपस्थित मला वाटतं होत आहेत. एका बाजूला टीम मालवणी आणि दुसऱ्या बाजूला आहे टीम पाणजू. मालवणी टीम कॅप्टन, चला लवकर या बाबूबाई. आपण लगेच टॉस करतोय. टीम कॅप्टन मालवणी. क्या बात आहे. आता मालवणीच्या बोटीत ते बसतील, नंतर येतील. क्या बात आहे. चला बाबूबाई लवकर. पुढचा सामना लक्षात घ्या. अजून एक महत्त्वपूर्ण मॅच असेल, त्यानंतर एक सेमीफायनल आणि त्यानंतर असेल फायनल. त्यामुळे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची ही 22वी स्पर्धा मित्रांनो रंगात आली आहे. तुमचा सगळ्यांचा सपोर्ट, मान्यवरांचा सपोर्ट आणि जेम्स बॉन्ड राई संघाचं हे नेत्रदीपक आयोजन, या सगळ्यांचा मिलाफ म्हणजेच काय तर ही अफलातून स्पर्धा. आज सकाळी 2 दुःखद घटना आपल्या राई गावात घडल्यात. त्या दोन्ही व्यक्तींना निश्चितच जेम्स बॉन्ड राई परिवारातर्फे, राई ग्रामस्थांतर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतोय. आणि लगेच आपण टॉस घेणार आहोत. मी सन्माननीय शुभम म्हात्रे यांना विनंती करणार आहे की त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. शुभमला विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये या प्लीज. आणि 2 कर्णधार तिथे उपस्थित असतील. एका बाजूला टीम मालवणी कर्णधार सन्माननीय रवींद्र पाटील म्हणजेच बाबूबाई, तर दुसऱ्या बाजूला जयप्रकाश तात्या, टीम कॅप्टन पाणजू मास्टर्स. दोन्ही संघांना देऊन आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा. 4 षटकांची मॅच असेल. चला मॅच ऑन करा. बॅटर अजून का जात नाही? दैसर टीम, काय झालंय तुम्हाला? दैसर टीम मी पाहिलेला अशी संघ कधीच नव्हता. कमॉन मिलिंदा, सगळ्या गोष्टी कशाला सांगायला लागतायत? तुम्हाला जिंकायचं असेल तर लगेच खेळायला उतरायला पाहिजे. या सामना जिंकायचा आहे. चला मॅच ऑन करूया. 29 करायचे आहे. 4 षटक म्हणजे 24 चेंडू आणि 29चा खेळ आहे. टॉस झालाय आणि अगदी टॉस अगदी कोपऱ्यात गेलाय. भाई साहेब, कोणता संघ तो नाणेफेक जिंकणार आहे? टीम पाणजू. येस, टीम पाणजू संघाने नाणेफेक जिंकले. शुभेच्छा त्यांना. आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले का? तात्या बघा लगेच निर्णय आलाय. थँक्यू व्हेरी मच पाणजू. आणि वळूया या चला मॅच कडे. स्वागत आहे सर्वांचं. पुन्हा एकदा मान्यवरांचं स्वागत. दैसर विरुद्ध सामना पाहतोय तो म्हणजे जेम्स बॉन्ड राई. आणि मगाशी निश्चितच आपण बघितलं राजू राऊत आणि राजू पंडितजी यांनी सांगितलं की या मॅच मध्ये जी रंगत पाहायला मिळते ती निश्चितच पाहायला मिळेल. कारण धावसंख्या लो स्कोरिंग मॅचेस आहे आणि लो स्कोरिंग मॅचेस या मैदानावर अफलातून झालेत. भले हाय स्कोरिंग मॅचेस आपण बघतो भरपूर आणि भरपूर मोठ्या संख्यांच्या असतात, मात्र लो स्कोरिंग तर निश्चितच या लो स्कोरिंग मॅचला अजून काही मजा येईल का? शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. टीम जेम्स बॉन्ड राई, टीम दैसर मास्टर्स. आघाडीवीर आहे तो म्हणजे निश्चितच नंदू पाटील आणि 9 सेकंडला मिलिंदा पाटील. दोन्ही खेळाडूंना देऊया शुभेच्छा. काय प्रेक्षकांची संख्या आहे? हॅलो. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य दिले त्यांची नावं निश्चितच आम्ही पुढच्या मॅचमध्ये नक्कीच तुमच्यापर्यंत ठेवू. मात्र निश्चितच जे मान्यवर कक्षामध्ये जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांनी आम्हाला अफलातून सहकार्य दिलंय. मग निश्चितच आमचे चेतन म्हात्रे असो, अजयदादा पाटील असो, तसेच आमची आमचे विजयजी म्हात्रे असो, संदीप पाटील साहेब असो, जयेश भोईरजी असो, या सर्वांनी आम्हाला अप्रतिम सहकार्य दिले. चला मॅच ऑन करा प्लीज.
धनजी माची पहिला चेंडू अगदी स्लॉक स्वीप केलाय, चांगला फटका आहे. हंसराज चेंडू उचलेपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा दबाव आहे आणि या दबावाखाली चांगली कामगिरी करावीच लागेल. मात्र इथे कौतुक आहे ते म्हणजे या दोन्ही बॅटरचं. अगदी आय कॉन्टॅक्ट लवकर झालं. पहिली धाव वेगानं पूर्ण झाली आणि त्यामुळे ही दुसरी धाव. बघा क्षेत्ररक्षण करताना तुम्ही मागे उभे आहात, मात्र मागे उभे असताना तुम्हाला एक स्टार्ट घ्यावा लागेल आणि ही जर धावसंख्या तुम्हाला डिफेंड करायची असेल ना तर एक एक धाव तुम्हाला वाचवायची आहे. त्यामुळे या गडीला भरपूर इम्पॉर्टंट होऊन बसलंय क्षेत्ररक्षण. काय म्हणताय पंडित? नक्कीच संकेत आहे, कारण ज्या पद्धतीने एक धाव जलद घेतली त्यामुळे क्षेत्ररक्षकावरती प्रेशर आला आणि त्या प्रेशरचा परिणाम असा झाला की दुसरी धाव नंदकुमारनं सहजपणे पूर्ण केली. आता इथे जर बघितलं तर प्रफुल्ल आणि नंदकुमार हे दोन मास्टर माइंड काय करतात ते बघायचं आहे. पॅडल स्वीप साठी गेलेत. अपील तिथे झालंय आणि पंचांनी हे अपील उचलून ठेवलंय. याचं कारण चेंडू रेष येत होता आणि दुसऱ्या बाजूला नंदू दाखवतायत की अगदी मी पाय जो आहे तो भरपूर पुढे आणला होता, मात्र इथे पॅडल स्वीप करताना हा फटका फसलाय. चेंडू बरोबर समोर सापडलेत विकेटच्या आणि ते विकेट येते ती म्हणजे नंदू पाटीलची पहिली विकेट. धावसंख्या 2 आहे, कडीबाद 1 आहे. मजा येणार आहे या मॅचला, मजा येणार आहे. अगदी दोन्ही संघांकडून पराकोटीचे प्रयत्न केले जातील कारण ही मानाची स्पर्धा आहे. अगदी 22 स्पर्धांची वाट बघितली जाते की राईची स्पर्धा कधी येते. कारण ज्या गावातून जन्म झाला 40+ मास्टर क्रिकेटचा त्या स्पर्धेला महत्त्व नाही तर अजून काय, हा मोठा प्रश्न आहे. आणि सातत्याने या स्पर्धेचं महत्त्व अजून दिवसांदिवस वर्षानुवर्षे वाढत चाललंय. कारण अनेक मान्यवरांची उपस्थिती, अनेक प्रेक्षकांची उपस्थिती आणि एक गाव जोडलं जात आहे. अगोदर फक्त 6 गावं, त्यानंतर 6चे 12 झाले, 12चे 16, आता 23 गावं झालेत. बघा हा इतिहास आहे, ही परंपरा आहे आणि ही निश्चितच आपला रीतिरिवाज आहे. आणि अजूनही वेटिंगमध्ये आहेत की या मंडळामध्ये वेटिंगमध्ये आहेत गावं ज्यांना जोडायचं आहे आपल्या मंडळाशी. मात्र मंडळ अतिशय सक्रिय आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने ते निर्णय घेत आहेत. मनापासून कौतुक आहे. आमच्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे आमचे सगळे पदाधिकारी मंडळी चांगलं काम करतायत. अगदी फक्त क्रिकेट आणि क्रिकेट नाही तर लोकोपयोगी कामं असो, समाजाला ज्या गोष्टी लागतात त्या देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तसेच बऱ्याच अशा खेळाडूंना आर्थिक मदत आहे आणि मेडिकल हेल्प, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेडिकल हेल्प. मागे हरीश दादांचं ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला देखील अप्रतिम हेल्प झाली आणि आता आपल्या एकूणच मुर्दा गावातील कमलेश पाटील यांच्या एकूणच मेडिकल हेल्पसाठी तब्बल अगदी 3 लाखापेक्षा जास्तीची मदत एकूणच झाली आहे. 3,50,000 म्हणजे बघा ही कामं आहेत. आगरी कोळी समाज मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला प्रामाणिकपणे वाटतं की हे कामं होत आहेत आणि निश्चितच आपला आगरी कोळी समाज मंडळ अफलातून काम करते आहे. चला वळूया पुन्हा एकदा या मॅचकडे. धनजी माची पुन्हा एकदा सक्रिय आहेत. स्ट्राईक केला बॅटर मुकेश कावड. वेल प्लेड. अगदी स्लो चेंडूला ढकललंय, काय ग्लाइड केलंय चेंडूला, शॉट फाईन लेगला. दुसरी धाव इथे वेगानं पूर्ण केली जाते. थ्रो येतोय मात्र थोडासा उशीर झाला या थ्रो साठी. मुकेश गावडचं कौतुक आहे, सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय. कारण एक जो फॉर्मात असलेला यंग क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलेला मुकेश गावड आणि 40+ मधला मुकेश गावड फरक आहे. कारण मधल्या काळात त्यांना ओढवलेला आजारपण या सगळ्या गोष्टी आहेत, मॅटर करतात. मात्र त्या काळचा मुकेश ज्यांनी पाहिलाय अगदी सिब्लिम फॉर्म मधला तो अफलातून होता. पंडित यांच्याकडे नक्कीच आठवणी असतील. नक्कीच, कारण भरपूर मुकेशला मी बघितलेलं आहे खेळताना. ज्यावेळेला 25-30च्या दरम्यान वय होतं, एक आक्रमक आणि संघाला तारणारा खेळाडू म्हणून तारणहार म्हटलं गेलं होतं तो मुकेश आता मैदानामध्ये आहे. यावेळेला हलक्याच बॅटनं ऑफ साईडला ग्लाइड केलं, कदाचित धावचेचे संधी आणि याच वेळेला मुकेश मात्र इथे बाद होतोय. पण आता 40+ मध्ये खेळणं आणि 25ला सामना खेळणं यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. आणि मुकेश नाव इज द बॅक इन टू पवेलियन. हे निश्चितपणे हा फरक झालेला आहे आता की प्रत्येकाची फिटनेस असेल पण शरीर 100% साथ देतं तेव्हा ते चांगल्या रीतीनं क्रिकेट खेळत आहेत. नक्कीच. मात्र आताच आम्ही माहिती देत होतो की मेडिकल हेल्प किती इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्या गावांचा सपोर्ट किती इम्पॉर्टंट आहे. बघा मगाशी सांगितलं की एकूणच आपण बघितलं कमलेशजी पाटील मुर्द्या गावातील त्यांच्या मेडिकल हेल्पसाठी तब्बल 3.5 लाखापेक्षा निधी उपलब्ध झाला 23 गावांमधून. मात्र त्याही अगोदर जर विचार केला तर रवी पाटील जो आपल्यामध्ये आज नाहीये, मात्र त्याच्या मेडिकल हेल्पसाठी तब्बल 6 लाखापेक्षा जास्त निधी 23 गावांमधून आला. ही गोष्ट अतिशय कौतुकास्पद आहे.
बघा एकेका माणसांकडून तब्बल 70 हजाराची देखील मदत झालंय. तर हे आहे आपलं आगरी कोळी समाज मंडळ आणि हे आपलं क्रिकेट आणि हे आपली गावं आहेत. तर निश्चितच मनापासून कौतुक आहे की इतकी आर्थिक मदत. बरेच जण म्हणतात की फक्त क्रिकेट खेळण्यासाठी हे सगळे एकत्र येतात का, तर नाही मित्रांनो, ही भावकी जपली जाते. यावेळेला आपण बघतोय हा चेंडू एक्झॅक्टली काय घडलंय, पंचांचा इशारा येणार आहे, बाईचा इशारा. गोलंदाजी मात्र अप टू डेट होते. इथे धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 6 धावा करायचे. 29 आतापर्यंत 6 झालेत. यतीन अगदी शेवटच्या चेंडूवर तो षटकार सकाळच्या सत्रातला लक्षात आहे आणि सध्या तो मामाच्या गावात आहे आणि त्यामुळे मामाच्या गावाला जाऊया आणि ट्रॉफी जिंकूया असंच काहीतरी तो सध्या म्हणत असेल. धन्य माझी वन्स अगेन वेल प्लेड. मिलिंद पाटील यांचा हा अफलातून ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन पाटील आहेत, एकच धाव मिळेल. एका धावने संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाची समाप्ती म्हणजे एकूणच इथे जर सरासरीचा पंडित विचार केला तर संघ चांगल्या पद्धतीने पुढे सरकतोय. गरज आहे सातत्यपूर्ण बॅटिंगची आणि एकूणच कन्सिस्टन्सी दाखवण्याची. ती कन्सिस्टन्सी पुढच्या षटकात दिसणार का हा प्रश्न आहे. मात्र तरी देखील ही मॅच चांगली होणार आहे. तुमचे व्ह्यूज. नक्कीच. पण एक गोष्ट मात्र इथे म्हणावी लागेल संकेत, की दोन्ही संघांची जर बघितली सुरुवात, एका बाजूला 7 धावा, दुसऱ्या बाजूला 2 फलंदाज बाद, हे मात्र महत्व आहे की दोन्ही संघांची सुरुवात इथे चांगली झालेली आहे. त्यामुळे आता 3 षटकं शिल्लक आहेत आणि या 3 षटकांचा विचार केला तर 22 धावांची गरज आहे. म्हणजे चेंडू आहेत 18 आणि धावा पाहिजेत 22. म्हणजे सरासरी आता थोडीशी वाढलेली आहे. काय ते खेळाडू, काय ते प्रेक्षक, काय ते मान्यवर, समजा काही ओके मध्ये आहे. मात्र आज आम्ही मिस करतोय विजूला. या मित्रासाठी देखील अगदी 60,000 रुपयाची मदत झाली. कागदोपत्री अगदी स्पर्धेच्या 2 दिवस अगोदर तो इंजर्ड होतोय. म्हणजे बघा काय कमिटमेंट आहे. गोलंदाजी मार्कवर राकेश नरेंद्र पाटील येत आहेत. राकेश पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक जेलसाठी 200 रुपये आहेत राज यांच्याकडून. यावेळेला देखील अतिशय चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. इथे एक धाव इम्पॉर्टंट आहे. वेल फेल्ड नितीन पाटील. एक धाव आपल्या संघासाठी नक्कीच वाचवलंय. बघा आता महत्वपूर्ण कामगिरी आहे. आणि मगाशी देखील जी मेडिकल हेल्पची बातमी आम्ही देत होतो, भगवान दादांनी इथे माहिती दिली. गंगाराम पाटील नारंगी यांच्यासाठी सुद्धा 70,000 रुपयाची मदत आणि निश्चितच दिलीप भोईर पांजो यांच्यासाठी देखील अगदी 70,000 रुपयाची मदत मंडळाच्या वतीने करण्यात आले. त्यांचंही मनापासून निश्चितच कौतुकास्पदी कामगिरी आहे. या गोष्टी घडणार आहेत मित्रांनो. भविष्यकाळात काळ कोणावर कसा ओढवणार आहे आपण सांगू शकणार नाही आहोत. मात्र एकत्र येणं किती इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट या एकूणच क्रिकेट फक्त माध्यम आहे आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घडत आहेत. कारण आयुष्यात आनंदाचे क्षण किती तुम्हाला आम्हाला जर विचारलं तर तुम्ही बऱ्याचदा प्रश्न पडतो. मात्र ज्यावेळेला तुमच्या समोर क्रिकेट असतं ना त्यामुळे आनंदाचे क्षण वाढतात. काय म्हणता पंडित? नक्कीच केव्हाही, मग तो लहान असो थोर असो कोणी असू दे, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती अचानक आनंद येतोय ज्यावेळेला कुठलाही संघ जिंको कुठलाही संघ पराभूत होतो. याला महत्व नाही आहे, खेळाला महत्व जास्त आहे. यावेळेला हा चेंडू आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर हलकासा हात वळला होता. मात्र रिटर्न क्रिकेटच्या तो बाहेर आहे. पंचांनी लाईन ओळखली. वाईड बॉल येतोय. अवांतर धावा. या सामन्यात किती अवांतर धावा आणि किती अवांतर धावा असतील याला आता भरपूर महत्व आहे. कारण एकतर हातामध्ये जास्त उत्पादन नाही आहे त्यामुळे समोरच्या संघाला जर निश्चितच अडवायचं असेल तर धावा रोखाव्या लागतील. इथे एकच धाव मिळेल. मात्र आपण बघतोय राईच्या मैदानात 30 सर्कल नाही आहे. मात्र कुठेतरी एक प्लॅनिंगने उतरावंच लागेल तुम्हाला. मात्र दुसऱ्या बाजूला सेन्सिबल क्रिकेट आपल्याला दिसते ते म्हणजे टीम दहिसर मास्टर्सचं. त्यांना पूर्ण कल्पना आहे इथे एखादा मोठा फटका आपल्याला लगेच मॅच मध्ये आणू शकतो आणि त्यासाठी उभा आहे तो म्हणजे यतीन पाटील. मायकल. धावसंख्या 11 झाली आहे. 29चं लक्ष्य आहे. 18ची अजूनही गरज आहे. वेल बोल्ड टप्पा पडल्यानंतर चेंडूला आत वळवलाय. अगदी ड्राईव्ह करायचा होता. ऑन द खेळायला गेले होते मात्र लवकर खेळून काढला आहे चेंडू. नंतर येतोय. गुड बॉलिंग. राकेश पाटीलने यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली आणि मागच्या स्पर्धेमध्ये पेनकरपाडा स्पर्धेमध्ये अगदी मालवणी विरुद्ध केलेली त्यांनी गोलंदाजी आणि त्यांनी स्वतःच्याच गोलंदाजीवर पकडलेला तो झेल अफलातून होता. फुलटॉस बॉल आहे. इकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही फक्त ड्राईव्ह साठी गेलेत. प्रशांत किणी चेंडू उचलेपर्यंत एक धाव. मात्र दुसऱ्या धावेसाठी कॉल थ्रो येतोय. स्ट्राईक एंडला लक्ष नव्हतं तिथे एकूणच मायकलचं आणि विकेट काय गॅदर केलंय राकेशनं आणि थ्रो अगदी अप टू डेट विकेट आली आहे.
हॅलो, या थ्रोवरती संकेत मला आठवण आले ती जयदीप घरत उर्फ चौमे. गोरेगावला तो सामना होता आणि मिड विकेटवरून थ्रो देऊन त्याने फलंदाज चंद्रकांत शिंदेला बाद केलं होतं. त्याच्यावर त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन गौरवलं. त्या पद्धतीने इथे या प्रशांत किणीना अप्रतिम थ्रो दिला आणि एक जो फलंदाजाची विकेट पाहिजे होते ती विकेट मात्र इथे निश्चितपणे मिळवलेली आहे. आता इट्स अ टर्निंग पॉईंट होतोय का काय घडतंय ते बघायचं, येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. बघा काय घडलंय, कारण मागे बघाल तर अपघात होतो असं बरेच जण म्हणतात, मात्र इथे यतीननं का मागे बघितलं आणि कदाचित आता दहिसर संघाची भावना हीच असेल, मायकल ये तूने क्या कर दिया. कारण ही धाव होती, नो डाऊट दुसरी धाव होती, मात्र जर तुम्ही लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरला असतात तर निश्चितच ही धाव होती असती. बघा दोन्ही फलंदाज अगदी सीमारेषेजवळ आलेत. चला चला लवकर प्लीज, मैदानाच्या आतमध्ये पाणी सुद्धा गेलं. आमच्या या लहानग्यांसाठी सुद्धा टाळ्या झाल्यात पाहिजेत बरं का. अप्रतिम काम केलं या लहानग्या मुलांनी. अगदी आमचा गुणदीप असो, त्यानंतर सागरचे चिरंजीव असो, चांगली कामगिरी केली. मात्र एक आमचा असा मुलगा आहे द्वित पाटील, जो फक्त आणि फक्त एन्जॉय करतो आणि थंड थंड म्हणजे त्यांचं आवडतं पिया. विकास आलाय, धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा झालेत, 29चं लक्ष म्हणजे 17ची गरज आहे. तर आमच्या द्वित विषयी म्हणत होतो, द्वित नितेश पाटील सगळीकडे एन्जॉय करतो, अगदी सगळीकडे, प्रत्येक गावामध्ये तो जातो. लपतोय लपतोय द्वित. 13 चेंडू 17 धावांची गरज. विकास आलाय स्ट्राईक एंडला. इथे हा झेल आहे का? यस आहे. 200 रुपयाचे मानकरी राज यांच्या वतीनं 200 रुपये राकेश यांना. आणि अतिशय चांगली विकेट इथे परतावा लागेल विकासला. एकदा का विकेटचा सिलसिला सुरू झाला तो सुरू होतो आणि आता ही धावसंख्या थोडीशी आबाळा एवढी वाचू लागलंय. थोडासा बँजो ऐकूया आणि पुन्हा येऊया या मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडू शिल्लक आहेत 12, धावा पाहिजे 17. काय सामना होतोय. हे जे प्रफुल्लने जे तिसऱ्या षटकामध्ये धावा केल्या होत्या 14 धावा, त्या 14 धावा इथे आता टर्निंग पॉईंट झालेला आहे. कारण ह्या 14 आणि 4 18 धावा 2 षटकात आलेल्या होत्या, त्या इथे फरक झालेला आहे. 17 धावांचे इथे आता गणित झालेलं आहे की 12 मध्ये 17. जरा दहिसर टीम बॅटरचं नाव द्या प्लीज. मनीष सॉरी आम्ही विसरलो होतो. मनीष गेलाय, सी आहेत मनीष, चार्टर्ड अकाउंटंट. मात्र क्रिकेटवर अजूनही चांगलं प्रेम आहे आणि निश्चितच आपण बघतोय की या मॅच मध्ये आता सेन्सिबल क्रिकेट तर खेळायचं आहे, मात्र एक मोठा फटका जो आहे तो आता रिक्वायर्ड झालाय टीम दहिसर साठी. नक्कीच केव्हा विचार करत असेल की एक मोठा फटका पाहिजे, कारण 12 मध्ये 17 आहेत आणि जर इथे षटकार आला तर धावा आणि चेंडूचं गणित समान होईल. यावेळेला आपण बघतोय इथे इम्पॉर्टंट रोल आहे. मी बघाशी देखील म्हटलं होतं की ज्या वेळेला धावा कमी होतात त्यावेळेला रोल वाढतो, तो म्हणजे क्षेत्ररक्षकांचा. आणि इथे देखील तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. एक बदल आपण बघतो या एकूणच मॅच मध्ये. हेमप्रकाश बाहेर आलाय आणि नितेश गजानन पाटील आत आलाय राईट टीम साठी. नितीन पाटील काय अफलातून गोलंदाजी पेनकरपेट्याच्या मैदानात सुद्धा झाली होती. या मैदानात सकाळी देखील अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि तो सिलसिला पुढे सुरू राहणार का बघायचा आहे. मिलिंद सज्ज आहेत. यावेळेला चेंडू हवेत खेळलाय. योगेश पाटील जेल का आली, सोडणार नाहीये जेल. अजून एक विकेट येतील. मोठी विकेट आली आहे. मिलिंद पाटील बॅक टू पॅव्हिलियन. आणि आता दहिसर टीम थोडंसं बॅकफुटर आहे. संकट मोचक म्हणून आता कोणातरी कामगिरी करावी लागेल निश्चित. मात्र बघायचं आता कोण संकट मोचक येतोय आणि या ठिकाणी दहिसर संघाला या सामन्यातून बाहेर आणतोय. नंदू पाटील जी विकेट स्वस्त्यात गेली, मुकेशची स्वस्त्यात गेली, तो टर्निंग पॉईंट इथे दहिसर संघ त्याच्यातून अजूनपर्यंत स्वतःला सावरू शकलेला नाही आहे. हे दहिसरचं दुर्दैव म्हणावं लागेल. आणि राई संघानं केलेली गोलंदाजी आणि प्रफुल्लच्या धावा या संघाला फार मोठ्या उपयोगी आलेल्या आहेत. कारण प्रफुल्लच्या धावा मला वाटतं ज्या झालेल्या आहेत त्या 15 धावा त्यांनी केलेल्या होत्या, ज्यामध्ये चौकार षटकाराचा समावेश होता. आणि शेवटच्या 2 षटकात 18 धावा या राई संघानं केल्या, त्याचा हा टर्निंग पॉईंट. दहिसर संघाला या एकूणच सिच्युएशन मधून बाहेर काढण्यासाठी आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लिजेंड ऑफ द गेम मिस्टर जयेंद्र डागूर नाव आहे.
अगदी इथे जर विचार केला हे 2025 साल आहे. आपण मास्टरची स्पर्धा किती सालापासून बघतोय आणि या माणसाला मास्टर मध्ये खेळताना अगदी 2000 सालापासून बघतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या एंट्रीला. नो डाऊट. जयेंद्र ठाकूर वेलकम आहे तुमचा. अफलातून प्लेअर. प्रथमेश 13 धावा झालेत. बनवायच्यात अजूनही 16 आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 10. आज आमच्या डाव्या बाजूला एक कम्प्युटर बसलंय पंकज नावाचं. अगदी सकाळपासून एकाच खुर्चीत. चांगली मॅच आहे, चांगली मॅच आहे. पुढचा सामना देखील इम्पॉर्टंट असेल. एका बाजूला टीम पांजू, दुसऱ्या बाजूला टीम मालवणी. चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो ऑन साइडला. मनीषचा एक धाव पूर्ण. नितेश पाटील भरपूर वेगानं थ्रो स्ट्राइक एंडला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. बघा बऱ्याचदा या गोष्टी आपण पाहिलेत आपल्या या मैदानामध्ये. एक वेळ होती या मैदानाचं नाव अरुण कुमार वैद्य पटांगण हे नाव होतं. त्यानंतर आपण ठराव केला अगदी महानगरपालिकेमध्ये. आपले एकूण स्थानिक प्रतिनिधी, आपले संघ, आपले गावकरी यांनी अतिशय चांगलं निश्चितच काम केलंय आणि आता हे नामकरण झालंय बालुकी सदानंद महाराज क्रीडा संकुल. त्यामुळे निश्चितच नावं बदललेत मात्र या मैदानावरचे इतिहास नाही. अगदी कित्येक मोठा इतिहास. पहिला खारटण आणि त्यानंतर जो तो 93-94 मध्ये झालेला भराव आणि तिथून या मैदानाचं रूप बदललंय. नेक्स्ट बॉल नितीन. फुलटॉस डिलिव्हरी. खराब चेंडू होता मात्र हा 2 धावा. 2 धावा. प्रेक्षकांना विनंती करतोय लगेच रिॲक्ट होऊ नका. हा चेंडू अगदी खराब होता. मागच्या सामन्यात देखील अगदी शेवटचा चेंडू खराब टाकला होता. एक षटकार खाल्ला होता. मात्र इथे या 2 धावा इम्पॉर्टंट असतील दहिसर मास्टर संघासाठी. 8 चेंडू 13 धावांची अजूनही गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये लगेच एक मेसेज जातोय असं आपण समजूया. कारण सध्या IPL चे दिवस आहेत. IPL मध्ये देखील स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर खेळ बदलतो. तसं काही गोष्टी आपल्याला लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये खास करून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चितच मॅच बदलणार आहे. मागची स्पर्धा तुमच्या माहितीसाठी पेनकरपाड्याच्या स्पर्धा जेव्हा आम्ही कव्हर करत होतो प्रत्येक ड्रिंक्स ब्रेक नंतर धुमाकूळ होत होता. म्हणजे 3 षटकानंतर फक्त 18 धावा, त्यानंतर 5 षटकानंतर धावसंख्या 60 असं गणित आम्हाला दिसत होतं. भारत राऊत साक्षीदार आहेत. त्यामुळे निश्चितच इथे या मेसेज नंतर ही मॅच बदलेल का. चांगला फटका हवेत खेळलेत नितेश पाटील. जेल खाली सोडणार नाहीये. जेल हवेत खेळले जयेंद्र ठाकूर. परतावा लागेल. अजून एक मोठी विकेट. हा कानमंत्र काय मैदानामध्ये गेला आणि कानमंत्राने काय इथे जादू घडवली माहित नाहीये. जयेंद्र ठाकूर एरवी हा चेंडू त्यांनी सीमारेषेच्या बाहेर फेकला असता पण आता मात्र आरामात झेल टिपला जातोय आणि हेमप्रकाश पाटील बाहेर आले आणि हा खेळाडू मैदानात गेला. ज्याचा परिणाम इथे दिसतोय की राईस संघाने आता आपला शिकंजा जबरदस्त मजबूत केलेला आहे आणि तो आता कॅरी फॉरवर्ड पुढे पुढे चाललेला आहे. नक्कीच नक्कीच. बघा एक लिजेंड मैदानाच्या आत बाहेर येतोय तर दुसरा आतमध्ये जातोय. नाव आहे बबन. या माणसाला देखील मागच्या 20 वर्षापासून सातत्याने मास्टर क्रिकेटमध्ये आपण बघतोय. यांच्या एंट्रीसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. बबनच्या लिजेंड खेळाडू. मात्र ही मॅच बघा आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 7 आणि धावांची गरज आहे 13. आता हे इक्वेशन आहे. ही काही वेळ नाहीये. 7-13 मात्र 7 कोणाची मिळणार. विकेट फॅक्टर देखील आपण बघूया. एका बाजूला राईचे गडी बाद झाले होते ते म्हणजे तब्बल 7 आणि इथे गडी बाद झाले तब्बल 6. म्हणजे थोडासा एक विकेटचा बेनिफिट आहे तो म्हणजे टीम दहिसर मास्टर्सला. आणि सध्या टॉस विन देखील तेच आहे त्यामुळे बेनिफिट आहे दहिसर मास्टर्स सिंगला. थोडासा बेनिफिट आहे मात्र क्लीन विजयासाठी नक्कीच जातील ते. कारण ही मॅच अफलातून रित्या झाली पाहिजे या गोष्टीसाठी प्रयत्न केले जात आहेत. आणि तिकडे अजूनही विचार विनिमय सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला वेळेकडे देखील लक्ष दिलं पाहिजे कारण अगदी आपण बघतोय तर घड्याळामध्ये झालेत 4:40 झालेत. विजू पाटील काय मेहनत घेत आहेत. अगदी या माणसाने देखील देव पाण्यात टाकलेत. आणि आमचा बाबू दादा रजनीकांत म्हात्रेसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी तारा जोडून इकडे आलेत. पुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल इम्पॉर्टंट असेल. नाही थांबले क्षेत्ररक्षक.
कारण प्रशांतनं बघितलं की रीच येऊ शकणार नाहीये आणि इथे कदाचित या 2 धावा वाजू शकल्या असत्या. मात्र या 2 धावा इम्पॉर्टंट आहेत. या 2 धावा इम्पॉर्टंट आहेत. हा शेवटचा चेंडू होतो तिसरा षटकातील आणि त्यामुळे धावसंख्येला आकार येतोय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 18. गरज आहे 11 धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत 6. चला दहिसर टीम प्रत्येक चेंडू गणिक पाणी कसा काय जाऊ शकतो आम्ही समजू शकतो. तुम्हाला जिंकायचं आहे मात्र प्लीज लक्ष द्या. आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत. 4 ओव्हरच्या अजून किती मॅचेस तुझ्या 3 मॅच बाकी आहेत. कसं करणार आम्ही. आपल्याकडे वेळ नाहीये मित्रांनो. अजून 3 मॅचेस बाकी आहेत. लक्षात घ्या. एक क्वार्टर फायनल, एक सेमी फायनल आणि एक फायनल. आणि आमची पूर्ण इच्छा आहे की फायनल जी आहे ती आम्हाला 4 षटकांची खेळवायचीच आहे. बघा केवढी मेहनत. एकदा जोरदार टाळ्या आमच्या 26 साठी. 29 धावा राही संघाने केल्या. मात्र हा माणूस एकटा 26 करतो. चला 6 चेंडू 11 धावा. आता पंडित इथे जी गणित आहेत 6 चेंडू 11 धावा. बघितलं तर कठीण, बघितलं तर सोपं. हे 2 प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत. निश्चित आहे. एका बाजूला कठीण आहे पण अशक्य नाही आहे. हेच आपल्याला शब्दप्रयोग उपयोगी करावे लागतील. आणि दुसरं म्हणजे सांगता येत नाही की एखादा षटकार, एखादा 1-2 चौकार लागोपाठ आले तर सामन्याचं चित्र निराळं दिसेल. मात्र डू ऑर डायची परिस्थिती आहे हे निश्चित आहे. कारण दहिसर संघ तसं बघायला गेलं तर अडचणीमध्ये आहे. एखादी चूक त्यांच्या संघासाठी फार महाग पडू शकते. बरेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आमच्या मान्यवर कक्षामध्ये देखील आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये सुद्धा. त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला दहिसर की राई उत्तर मिळणार आहे. 6 चेंडूमध्ये 11 धावा. गोलंदाजी मार्कवर येते प्रफुल्ल पाटील. स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो म्हणजे मनीष. आणि मनीष साठी जर बघितलं तर आकडे तोड म्हणजे त्याच्यासाठी ही गणित नक्कीच सोपी असेल कारण तो स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे. 6 चेंडू 11चं गणित सोडवायचं त्याला. इथे क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे. चेंडू अगदी आपण बघतो टप्पा पडल्यानंतर बाहेर आहे. वाईटचा इशारा आलाय. आता 10 धावांची गरज आहे. 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा. महत्वपूर्ण क्षण या मॅच मधील. यावेळेला काय स्ट्रोक आहे. इथे मात्र चूक केली. थोडस थांबणं गरजेचं होतं. व्यवस्थित अंदाज नव्हता आणि अगदी आपण बघतोय पहिल्या अधिकृत चेंडूवर आले तब्बल 5 धावा. हा इफेक्टिव्ह चौकार होता या मॅच मधील. त्याला म्हणतात चार्टर्ड अकाउंटंट. योग्य वेळेला त्याने कमिटमेंट केली आणि कमिटमेंट अशी केली की चेंडू सीमापार. पहिला चेंडू वाईड आणि नंतरचा चौकार. इट्स मे बी टर्निंग पॉइंट. बघा 6 विकेट आहेत त्या दहिसर टीमच्या. 7 विकेट आहेत त्या राई टीमच्या. 1 विकेटचा आधार आहे. तुम्ही टॉस देखील जिंकलात. त्यामुळे आता जर विचार केला या सगळ्या गोष्टींचा तर चेंडू शिल्लक आहेत 5. धावांची गरज आहे ती ओव्हरऑल 6. 5 केले तरी दहिसर संघ विजयी ठरू शकतो. मात्र विकेट त्यांना सांभाळावी लागेल. काय मॅच आहे. हा महत्वपूर्ण चौकार होता आणि ज्या विषयीची आम्ही चर्चा करत होतो की निश्चितच चार्टर्ड अकाउंट आहेत आणि सगळा हिशोब अगदी सगळं बॅलन्स शीट. यावेळेला काय ड्राईव्ह आहे. मात्र हा इथे झेल निश्चितच कठीण होता. या गडीला अजून 2 धावा इथे मिळतील. गुड क्रिकेट बाय मनीष. गुड क्रिकेट बाय बबन यांचं कौतुक. बघा किती वेगाने धावतायत ते. अभिनंदन बबन यांचं. आता या 2 धावा कंप्लीट मध्ये 4 चेंडू मध्ये आता 4 धावांची गरज आहे. 3 केल्या तरी दहिसर संघ विजयी ठरू शकतो. किती इम्पॉर्टंट होतं या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण. एखादी चूक निश्चितच आपण बघतोय या मॅच मध्ये आणणारी होती. आणि तिथे आपण बघितलं नितेश पाटील ना थोडेसे लवकर पुढे आले ते. त्यांनी बाउन्स नक्कीच त्या बाउन्सचा विचार करायला पाहिजे होता. मात्र ही मॅच 4 चेंडू 4 धावा. कोण जिंकणार दहिसर की राई. प्रेक्षक वाट बघतायत. नेक्स्ट मॅच मालवणी वर्सेस पाणजू. संघ रेडी आहेत. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. ओहो मनीष इथे पडलेले आहेत. एक धाव इथे पूर्ण होणार का. इथे काय घडतंय पाहूया. फलंदाज होतोय बाद. बघा मनीष पडले आणि अगदी हा अफलातून थ्रो. आता विकेट सेम झालंय. मात्र टॉसचा आधार अजूनही दहिसर संघाच्या बाजूने आहे. त्यामुळे काय घडणार. अगदी हृदयाचे ठोके थांबवणारी ही मॅच. जबरदस्त सामना.
मला वाटतं खेळाडूंच्या पेक्षा प्रेक्षकांचे छातीचे डोके जास्त संख्येत चुकायला लागलेले आहेत आता. कारण मुख्य इथे जर बघितलं तर मनीषची विकेट फार महत्त्वाची होते आणि ज्या पद्धतीने त्यानं घूम के मारने का प्रयास किया, मात्र स्वतःच्या पायामध्ये बॅट अडकले आणि अर्ध्या पिचमध्ये पडल्यामुळे त्याला फार मोठं नुकसानीला सामोरं जावं लागतंय का काय असं बघायचं आहे. पाण्याची व्यवस्था करा. ईशान म्हात्रे यांच्या छातीचे डोके सध्या चढायला लागलेले आहेत. आतापर्यंत जवळजवळ 84च्या वर गेलेले आहेत. त्यामुळे त्या ब्लड प्रेशर नक्की चेक करायला हरकत नाहीये. बघा आता विकेट समसमान झाले, मात्र टॉसचा आधार अजूनही दहिसरच्या बाजूने आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार दहिसर संघ अजूनही ऍडव्हान्टेज मध्ये आहे. मात्र 3 चेंडूमध्ये 4 धावा करायचे, 3 केला तरी ते जिंकू शकतात. हलकासा ड्रिंक्स ब्रेक होतोय. प्रेक्षक देखील अगदी बसलेले आहेत, ते अजून ताईट बसलेले आहेत. 3 मध्ये 4 पाहिजे, 3 केला तरी दहिसर जिंकू शकतो. वारंवार ही गोष्ट आम्ही का सांगतोय, कारण आपली नियमावली आहे. अगदी मला वाटतं भारत राऊत कुठे आहेत आमचे, 46 की 52 नियम आहेत. किती आहेत? प्रत्येक स्पर्धे गणित एक एक नियम ऍड होतो. अरे मिलिंद पाटीलच्या आज अंगात आले, आज बाया आलेन. आज तुम्ही काही करू शकणार आहे, आज बाया आलेन दहिसरच्या अंगात. 3 चेंडू 4 धावा, 3 केला तरी दहिसर विन. बघा इथे जर विकेट आली तर कंपल्सरी करावी लागतील, मात्र मॅच मध्ये काही होऊ शकेल. या मॅच न अक्षरशः सगळ्यांच्या डोक्याचा केमिकल लोचा केलाय. प्रफुल्ल पाटील टू बबन. हा चेंडू इथे विकेट येणार आहे का? इथे मात्र आपण बघतोय की डॉट बॉल झालाय. काय घडलंय? पंच आमचे सांगतील एक्झॅक्टली घडलंय काय. एक्झॅक्टली घडलंय काय पंच सांगतील. कारण विकेट किपर ज्या वेळेला जवळ आले त्यावेळेला जर क्रीज मध्ये उभे असतील आणि बेल सोडवला असेल तर तो डेड बॉल असेल, ती ऍक्शन डेड होणार आहे. त्यामुळे पंचांचा निर्णय येणार आहे. यस अंपायर, डॉट बॉल आहे. त्यामुळे बबन यांना स्ट्राईकवर राहावं लागेल का? अच्छा फलंदाज बाद आहे का सर? येस, धावचीच्या रूपाने फलंदाज बाद आहे बबन. त्यामुळे आता कंपल्सरी 2 चेंडू आणि 4 धावा कराव्या लागतील. मॅच मध्ये पुन्हा परतताना टीम राई संघ, मी मगाशीच म्हटलं या मॅचने आता सगळ्यांच्याच डोक्यात केमिकल लोचा केलाय. त्यामुळे चहा येणार आहे का? येतोय. टीम दहिसर आणि टीम राई. काय मॅच सुरू आहे, काय मॅच सुरू आहे. अगदी मनीषने या मॅच मध्ये रंग भरले, मात्र मनीषचं ते धावचीत होणं, अगदी मनीष अक्षरशः कोसळला तिथे आणि तिथून ही मॅच आता टर्न झाली आहे. वारंवार मैदानामध्ये गेलेले संकेत हे त्यांना महाग पडलेले आहेत असं म्हणावं लागेल की 80 धावा घे, तैशा धावा घे. येस बरोबर आहे, कारण मोमेंटम हे फार महत्वाचं होतं. जी लिंक चाललेली होती ती महत्वाची होती. मात्र 2-3 चांगल्या खेळाडूंच्या विकेट झटकन राई संघाने घेतल्या आणि संघावरती दडपण वाढवत नेलेलं आहे. हर्षद, नवीन बॅटर हर्षद मैदानाच्या आतमध्ये. त्याचा क्रमांक आपण पाहूया. क्रमांक 10 वर उतरला आय थिंक. येस, क्रमांक 10चा खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये. 2 मध्ये करायचे 4. कोण जिंकणार, दहिसर की राई? एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच साठी. शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. डिका स्पोर्ट्स वर देखील अनेक प्रेक्षक बघतायत, त्यांचंही स्वागत, त्यांचंही आभार. आणि निश्चितच ही मॅच एन्जॉय करा. 2 चेंडू 4 ची गरज. यावेळेला हा चेंडू इथे धाव देऊन नक्कीच जाणार आहे, मात्र मिळणार आहे फक्त आणि फक्त. काय घडलं होतं इथे आपण बघतोय, बाद होणार आहे तो म्हणजे निश्चितच
अफलातून डोकं इथे राकेशचा जबरदस्त आहे. राकेशला माहित होता की स्ट्राईक एंडला कोण येणार, त्यामुळे आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिला पाहिजे. हे राकेशचं डोकं आहे मित्रांनो, तुम्ही काहीच करू शकणार नाही. अफलातून कॅप्टन आणि काय मॅच आले. एकदा जोरदार टाळ्या या अफलातून कॅप्टन्सी साठी, राकेश साठी. रोज संध्याकाळी प्रॅक्टिस, अगदी रोज संध्याकाळी प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी किडा टाकणं हे राकेशचं काम आहे. आणि निश्चितच मोबाईल गेम देखील अफलातून. आता गरज आहे, चेंडू शिल्लक आहे तो म्हणजे फक्त 1, धावांची गरज आहे 3 आणि कंपल्सरी 3चा फटका किंवा 4चा फटका मारायचा आहे. लास्ट बॉल, 3ची गरज. राई की सर या वेळेला हा चेंडू प्रशांत किणीच्या हातामध्ये. ओ माय गॉड, ही मॅच शेवटच्या चेंडूवर प्रशांत किणीचा हा झेल. आणि क्या बात आहे, राई संघाने विजय मिळवलाय आणि दुसऱ्यांदा त्यांनी समोरच्या संघाला या मालिकेत ऑल डाऊन केलंय. अभिनंदन टीम राईचा. मात्र कौतुक आहे दैसर टीमचा. काय मॅच बनली. मात्र अगदी शेवटच्या क्षणी मनीषचं ते बाद होणं आणि तिथून या मॅचला मिळालेली कडाटणी अगदी आपण बघतोय. अफलातून क्रिकेट. प्रशांत किणीच्या हातात हा झेल. चला आता लवकर बाहेर या, आपल्याकडे वेळ नाहीये. टीम पांजू या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू व्हेरी मच. मालवणी संघ या बाजूला लवकर या. अडलक दैसर. मात्र काय क्रिकेट झालं अफलातून. मात्र इथे दोन्ही संघांची कामगिरी अफलातून होती, त्यामुळे निश्चितच मनापासून अभिनंदन दोन्ही संघांचं झालं पाहिजे. मात्र राकेशला मानलं पाहिजे, कारण राकेशनं अगदी चाणाक्ष बुद्धीने नॉन स्ट्राईक एंडच्या प्रल्हादला बाद केलं. त्याला पूर्ण कल्पना होती की 35चा खेळाडू येणार, मात्र त्याला नॉन स्ट्राईक एंडला उभं राहावं लागणार. हा धूर्तपणा होता या मॅच मधील आणि इथे ही मॅच टर्न झाली आहे. त्यामुळे अभिनंदन टीम राहायचं. चला बाहेर या सगळ्यांनी, प्लीज बाहेर या, आपल्याला पुढचे मॅच ऑन करायची आहे. क्रिकेट विजनचे कोच सुमित पाटील यांचं स्वागत.